स्त्री रुग्णालयात धक्कादायक मृत्यू, चौकशी निष्कर्षानंतर मोठी कारवाई होणार. वाशीम वाशीम स्त्री रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक मृत्यू प्रकाराची उपसंचालकाच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्यात येणार आहे. काल 5 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालयातील श्वेता अजय पडघाण, वय वर्ष 25, हिचा मृत्यू डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिले आहे. मृताच्या नातेवाईकाचा असा आरोप आहे की त्यांच्या मुलीची प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे त्यांनी तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती केले, परंतु तेथील डॉक्टरांनी सांगितले की तिचे सिझर करावे लागेल. आम्ही सिझर करण्याची परवानगी दिल्यानंतर तिथे असलेले नवशिक्षित व अनुभव नसलेल्या डॉक्टरांनी तिचे सिझर केले. त्यामुळे थोड्या वेळात रक्तस्राव सुरू होऊन तिची प्रकृती अस्थिर झाली. त्यामुळे त्यांनी सांगितले की रक्तस्राव थांबत नाहीये, तुम्ही तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात ICU वॉर्डमध्ये हलवा. आम्ही लगेच तिला ICU मध्ये दाखल करून काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या मृत्यूसाठी सर्वस्वी जबाबदार जिल्हा महिला रुग्णालयातील डॉक्टर सचिन सावळे यांचा स्टाफ यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांमार्फत करण्यात आली. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक कावरखे यांनी उपसंचालक आरोग्य विभाग अकोला मार्फत सखोल चौकशीचे लेखी आश्वासन दिले. सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषीवर कठोर कारवाई करण्यासोबतच मयत श्वेता पडघाण यांची वारसांना शासकीय आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नागरिकांना दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरीबाचं म्हणजे काय रस्त्यावरती नाही ते लेडी आज त्याला काढून टाकू आणि वरची टीम अकोल्यावरून चौकशी करून जितके दोषी आहेत लेडी आणि तुम्ही पेशंट सिरियस सांगत होते अकोला रेफर काय केलं इथं जाण्यासारखं मारून टाकलं असं नाही काय म्हणते पेशंटची कंडिशन खालून रक्तस्राव चालू झालेला होता. आता तुमच्याकडे पेशंट आला चांगला धड पेशंट आणला होता, चांगला पेशंट होता, पण तुमच्यावर ट्रीटमेंट केल्यावर तुम्ही त्याचे फोड फाडली, काय फाडून टाकलं, काय टाकलं काय करा, सस्पेंड ऑर्डर काढा सगळे डॉक्टरची आणि हलगर्जीपणा आहे त्याच्या 2-3 कंप्लेंट आलेली आहेत आमच्या. तुम्ही पेशंट आम्हाला अकोला का नाही रेफर केला करायला सांगितला, सिरियस जायच्या अगोदर म्हणजे लेडी गाडीनं इथं सांगायला ऑक्सिजन नाही ती इथे घेऊन जावी म्हणजे याचा अर्थ तुम्ही जबाबदार आहात. नाही रेफर केलं नाही इथं इथून लेडी रात्री तुम्ही होते का? कोण होते? नाही आणि तुम्हाला म्हणायचं तुम्ही हरस साहेब पाठवत असेल मला स्वतः म्हणले मी हरस साहेब पाठवतो, एवढी मोठी सिरियस केस आहे. मी फिरवतो होतो घरी संडास वगैरे करून पेशंट डेट झाल्यावर सीएस जबाबदार राहतो. पूर्ण रात्रभर होतो आता काय करायचं, आता काय करायचं सर, काय करणार आहात तुम्ही आता समजा उदाहरणार्थ आता घटना घडली याच्यावर आता आज डिप्टी डायरेक्टरला सांगितलं की टीम पाठवा, टीम येईल, टीम पूर्ण पोरीची चौकशी आजच त्यांचे जे काही असतील ते दोषी असतील त्याच्यावर आजच कारवाई. तुम्ही आता माझ्या ते पाहिजे मला रात्री आलो आता आपल्याला आपल्याकडे महत्वाचं ऐका खरी जगदीश भाऊ ऐका, आता घटना घडली, आता आपल्याला न्याय महत्वाचा आहे, न्याय महत्वाचा आहे या बाळाला आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ते करा. आता काय माहिती का जगदीश भाऊ, आपण काय आपण सगळी घटना घडली, घटनेनंतर आपल्याला या बाळाचं भवितव्याचं आणि न्यायाचं महत्वाचं
न्यायाचा महत्वाचा. आपण हे करण्यासाठी आपण यांना पाठपुरावा करू आणि यांना काय झालं त्यांच्या कारवाई यांनी लेखी आश्वासन द्यावं, आम्ही जातो. बरोबर आहे. दोन-तीन लोकांची चौकशी चालू आहे, त्याला ठेवायला कशाल तुम्ही? पत्रकार साहेब एक मिनिट, आम्ही तुमच्यासोबत येतो, तुम्ही वर सर. चला वर. आधी किती सावळा गोंधळे, डायऱ्या नाही म्हणते तिथं. किती वाजता साहेबच होते हरण साहेब तिथं. तुमच्याकडे डॉक्टर आलेला आहे, त्याची आऊटची सही आहे नाही तिथं. नाही ही म्हणजे कोणी यायचं कोणी पेपरवर कोणते डॉक्टर बोलवून द्या ना, आम्ही बोलतो त्याला काय झालं वाट इज रिझन द्या, बोलवून द्या ना. तुम्ही नका येऊ, जे रात्री त्यांना साहेब तुम्ही नव्हते ते जे होते त्यांना इथं बोलतो, त्यांना आम्हाला विचारायचं रिझन. देशमुख साहेब त्याला विचारायचं रिझन काय झालं बाबा काय नाही. आम्ही तुमच्याकडं एवढं पेशंट टाकतो, तुम्ही आम्हाला काय नाही आल्यानंतर त्यांना करतो कुठे रेफर केल्याची का तुम्ही त्या नागपूरला रेफर करायला सांगितलं, त्यांनी सही दिली, असं काय? मी रेफर केलं, मी स्वतः एक नाही तोंडी नाही, लेखी पाहिजे. मग लेखी कुठे? पेपर भरलेली दाखवा ना मग, आनंद आहे. सही कुठे त्याच्यावर तुमची? पेशंट येण्याच्या अगोदरपासून ते जाईपर्यंत 3 डॉक्टर यांच्या सोबतच होते, शेवटपर्यंत होते. पुरी साहेब होते, हे होते, हाके साहेब थोरात होते, हाके साहेब होते, असे 4 जण. म्हणजे माझ्याकडून मी तुम्हाला माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की इथल्या याला म्हणजे तिकडं काय झालं मी तेव्हा नव्हतो, इथे याचाही कसूभराचाही कसूर झालेला नाही. पण सर लेडी हार्डिंगच्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, एवढी त्यांची मागणी आहे. हो आपण काय आज माननीय उपसंचालक यांना टीम करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांची दुपारपर्यंत टीम येईल, चौकशी अहवाल होऊन आजच रिपोर्ट सबमिट करून आजच कारवाई होईल. आजच कारवाई करा आणि जे संबंधित डॉक्टर आहे रत्री त्यांनी जे हलगर्जीपणा केला चौकशी पुन्हा असा कोणता पण हे घडता कामा नये, हे यांचं जे गोष्टी डॉक्टर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही. कुणी असलं तरी चालेल. आणि दोषी कारवाई डॉक्टरवर कारवाई आणि दोषी डॉक्टरवर कडक कारवाई केली. चौकशीचा अहवाल तयार करा लवकरात लवकर. रात्री कोण होतं, काय होतं, काय ट्रीटमेंट केली त्याची. हो नाही टीम आकोड्यावरून चौकशी आवडतो म्हणजे तुम्ही बातमी दिली आता घ्यायची जबाबदारी राहणार, कोणा प्रतिक्रिया घ्यायची काम राहणार, कोणा काही करायचं काम. तुम्ही सगळं करा, आम्ही हे केलं, असा प्रॉब्लेम झाला, एक प्रेस नोट काढू आपण सर आणि सगळ्यांना देऊन टाका. DIO मार्फतच द्या सर. म्हणजे तुम्हाला मी अशी घटना झाली नाही पाहिजे. आणि तुम्ही प्रतिक्रिया घ्यायला जरी आलं तरी म्हणायचं मी DIO मार्फत सगळं आमचं जे झालं आपल्याला घटना घडली की नाही जे सगळं DIO मार्फत पाठवून देतो. कोणत्या तरी संदर्भात अजून त्यांची चौकशी चालू आहे ना, समिती नेमलेली आहे आपण सावळेची. हो एक महिलेच्या बाबतीत अजून एक चालू आहे. ती चौकशी कुठपर्यंत आली सर? काय कारवाई नाही, त्यांनी पोलीस कंप्लेंट दाखल केली आणि तिची फाईल आहे ती मेडिकल कोर्टाकडे गेली. चौकशी लवकरात लवकर करा. आणि हे 4थी केसेस आहे. म्हणजे आम्ही काय करतो, तुमच्याकडे पेशंट आणून टाकतो, आम्ही निश्चित झोपतो का रे, तुमच्याकडे काय चालू आहे त्याचं, काय त्याचं ट्रीटमेंट कशी चालू आहे, किती चालू आहे, आम्हाला खूप माहिती नाही. चौकशीची करा आणि जे संबंधित डॉक्टर असतील निलंबनाची कारवाई करा. आणि हे जे आता बाळ आहे समजा याच्यावर काही आर्थिक मदत शासनामार्फत भेटेल मी मान्य करा. आणि शासनामार्फत म्हणजे काय तुमच्या खिशातून नाही, आमच्या खिशातून नाही, शासन त्यामार्फत जे काय मदत मागणी नाही करावं, फक्त त्याला आर्थिक सहाय्य द्या. सरकार दवाखाना असताना अजून पुढे मोकळं केलं असतं, पण आम्ही सरकार दवाखाना आहे म्हणून आम्ही
सिरियस पेशंट आहे माहिती Serious आहे patient आहे, आपल्याला वाटतं का तुम्ही? तिथं नशिबात असेल त्याच्यामुळे वेळ लागला. Patient serious leg admitच केलं. Running तिथूनच चालू होतं का? हा. Lady आणि बसून. 11, 11:30, 11:16 पेशंट बाहेर काढला आणि 3:30 वाजेपर्यंत पेशंट ब्लिडिंग झालं. आणि नंतर तुम्ही मला म्हटले होते ताई 1% आहे ती आपण हे मी म्हटलं सर एसीजी काढा आठवते तुम्हाला तर त्याच्यात काहीच निघाला नाही त्याचे जीव कारण मला कळून चुकलं होतं ते मी पेशंट संग असते नेहमी मग खोटं काय सांगायचं सर खोटं नाही खोटं काय सांगितलं. नाही त्याच्या- तुम्ही मी समोर होते तुम्ही मी समोर होते आई त्यांना पूर्ण दिली होती तेव्हा पेशंट गेलता तुम्ही एक पॉईंट पण मी नव्हता म्हटलं ठीक आहे एसीजी काढा बरं तुम्ही माझ्या एक पॉईंट पण नव्हता तरी तुम्ही खोटे बोलले की 0.1 पॉईंट म्हणून ECG वर एखादी वेव येत होती त्याला आपण सोडून नाही देऊ शकत ना ट्रीटमेंट तर कंटिन्यू करावं लागेल त्याच्यामध्ये होऊ न हो की एखाद्या वेव पासून 2 वेव होतील 3 वेव होतील तिथं पेशंट 4 बोलू द्या इकडे काय पेशंटच्या नातेवाईकाची एखादी सही नाही रजिस्टर साहेब जाऊन आलो तर हलगर्जीपणा आहे सावळे साहेबाचा हलगर्जीपणा आहे त्यांनी इथं बी नाही इतर दोषी इतरच्या पण दोषी त्यांनी इथं रेफर केलं पेशंटच्या नातेवाईकाची सही नाही साहेब त्या रजिस्टर आम्ही जाऊन आलो ब्लडिंग तिथून चालू झाली मला तुम्ही पेशंटच्या नातेवाईकाच्या परमिशन शिवाय चालू केलं आपलं सांग बरोबर आहे सही नाही पण सही काय नाही तुम्हीच कबूल करा इमर्जन्सी मध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला घरी घेत बसायचं त्यांना वाचवायचं इमर्जन्सी पेशंट वाचवणं तो रेफर करा आपला पेपर मी तुम्हाला सांगतो काय ते पण आहे पेपर सगळं तयार झालेलं पेपर करायला सांगितलं पण कधी सांगितलं माहिती सर जेव्हा पेशंट आता जाते 108 वर कॉल लावून देतात चालला पेशंट तेव्हा म्हणतात याची वेपर करा तुम्ही आपल्याला पेशंट गेल्याच्या नंतर पेशंट गेल्याच्या नंतर वाशिममधून या संपूर्ण बातमीचा आढावा आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी घेतला.